वेल्हे गावात पाण्यासाठी वणवण, प्रशासनाची आश्वासने हवेतच। वेल्हे प्रतिनिधी राजगड तालुक्यातील वेल्हे गावात मागील 3 महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। आज पाणी येईल, उद्या येईल या प्रशासनाच्या पोकळ आश्वासनांमुळे नागरिकांचा संयम आता सुटला असून येत्या 2 दिवसांत पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। काय आहे मुख्य समस्या? अनियमित पाणी पुरवठा। गावातील काही भागांत गेल्या 15 दिवसांपासून थेंबभरही पाणी आलेले नाही। प्रशासनाचा ढिसाळ कारभार। मोटार दुरुस्तीसाठी तब्बल 2 महिने लागल्याचा अजब दावा प्रशासनाकडून केला जात आहे। पाण्याचे विषम वाटप, तक्रार नसलेल्या भागांत मुबलक पाणी दिले जाते, मात्र इतर भागांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे। अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे। 2-3 दिवसांपूर्वी संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समितीवर धाव घेतली होती, मात्र तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांची व्यथा समजून घेण्याऐवजी आम्ही सांगतो ते ऐका अशा शब्दात नागरिकांना सुनावले। आजच पाणी येईल असे आश्वासन देऊन 3 दिवस उलटले, तरीही नळ कोरडेच आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉल आणि व्हॉट्सॲपद्वारे वारंवार कळवूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। प्रशासनाने केवळ वेळ मारून नेण्यासाठी आम्हाला आश्वासन दिले का? संतप्त ग्रामस्थ, वेल्हे। पुढील पाऊल, नवीन मोटार आणि आंदोलनाचा इशारा। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथून नवीन मोटार उद्या 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत दाखल होणार आहे। जर ही मोटार बसून पुढील 48 तासांत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर संपूर्ण गाव प्रशासनाविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे। अशाच ताज्या आणि सडेतोड घडामोडींसाठी पाहत रहा सत्यवार्ता न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।